गोविंदो घ्या कोणी दामोदरो घ्या गे तव तव हसती मथुरेच्या गे दुडिया माझारे कान्होबा झाला भारी दुडिया माझारे कान्होबा झाला भारी वसंबळे गोरस सांडे बाहेरी गोविंदो घ्या कोणी दामोदरो घ्या गे तव तव हसती मथुरेच्या गे एका जनार्दने सबद सकौळणी एका जनार्दने सबद सकौळणी ब्रह्मानंदोन समायमने गोविंदो घ्या कोणी दामोदरो घ्या गे तव तव हसती मथुरेच्या गे विठ्ठल लयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरणतेचे वंदो श्री शरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनियत ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी क्यों मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा दुडीवरी दुडी गवळणी साते निघाली गवळण गोरस मनो विसरली गोविंदो घ्या कोणी दामोदरो घ्या गे तव तव हसती मथुरेच्या गे प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेली गवळण वारकरी संप्रदायातील देव मान्य संत मान्य आणि राष्ट्रमान्य श्री क्षेत्र दक्षिण काशी येथील शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांची ही 4 चरणाची उत्कृष्ट अशी गवळण असून या गवळणीद्वारा व्यावहारिक जीवन जगत असताना सगुण परमात्म्याचं दर्शन झाल्याच्या नंतर कसा त्या ठिकाणी विसर पडलेला त्या विषयाचं प्रतिपादन या अभंगामध्ये करत आहे खऱ्या अर्थाने मानवी जीवनामध्ये परमार्थाचा खटाटोप करायचा तो विसर पडण्यासाठी कारण संसाराची जर आसक्ती जीवनामध्ये ठेवली तर विषयाचा विसर पडण्याच्या ऐवजी त्याचं स्मरण होत जात एखाद्याला त्या ठिकाणी जर हव्यास लागला आहे त्या संपत्तीची त्याला किंमत वाटत नाही नको त्याची अपेक्षा करतोय बघा आणि आज वास्तव्यामध्ये जर बघितलं तर गाडी आहे घोडी आहे बंगला आहे मान आहे सन्मान आहे आरोग्य आहे सगळ्या गोष्टी भरपूर आहे पण तरी सुद्धा जीवन स्थिर नाही चित्त स्थिर नाही कसं त्याला आकडा घालता येईल कशी याची मुंडी मोडता येईल कसं त्याचं वाटोळं करता येईल कशी माझी खळगी भरेल अरे आहे ते 7 पिढीला सरणार नाही तर का विनाकारण त्या ठिकाणी वेळ व्यर्थ घालतोय मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे पुढीलांची ओझे आपुलिया माता घेऊन अहो 2 दिवसाचं जेवण आहे तसं जर विचार केला मानवी जीवन बार नाही
तो दिवसाची जवानी तुझी पुढे नाही टिकणार, तो दिवसाची जवानी तुझी पुढे नाही टिकणार, वैद्य काय करणार, हो हो डॉक्टर काय करणार, दो दिवसाची जवानी तुझी, 2 दिवसाचा त्या ठिकाणी पाहून आहे. आणि मग 2 दिवस राहायचं पाहून पणाने आला तर व्यवस्थित राहिलं पाहिजे. जिथे पाळणा भरून गेला तिथल्याच खोड्या करायला सुरुवात केली. त्यांच्या का लक्षात आलंय पाहुणं जरा पावलट दिसतंय, चला म्हणले आता रस्त्याला लागा. काय गंमत आहे. पाहुणपणाने आला त्या ठिकाणी मान सन्मानाने राहा, अधिक व्यवस्था होईल, अधिक मान सन्मान मिळेल. पण आपला अतिरेक आहे. आपलं काय अतिरेक. एखाद्याला धंदा करायला टपरी टाकायला जागा जर दिले तर त्याच्या डोक्यात एकच बसल्यापासून आता नाही खाली गेली तरी चालेल, मला असं वाटतं. शाबास. 2-4 पोरीचे लग्न झालेल्या टपरीच्या जागेवर हे विसरलास. अतिक्रमण करण्याचा जर विचार केला तर मानवी जीवनाची हानी होते. काय म्हणताय सांगू का तुम्हाला. गावचा पाटील झाला म्हणून काय फार दिवस राहावे, गावचं म्हणून गावचा पाटील झाला प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावे, गावचा पाटील झाला म्हणून काय गावच उडवावे. अरे कृष्ण अरे कान्हा मनरंजन मोहना, अरे कृष्ण अरे कान्हा मनरंजन मोहना, अरे कृष्ण अरे कान्हा प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावे, गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावे. जरी तुम्हाला सत्ता भोगायला त्या ठिकाणी वेळ दिला असेल परंतु त्या ठिकाणी कायमस्वरूपी वस्ती करायला नाही. वस्तीकर वस्ती आला प्रातः काळी, पक्षी अंगणी उतरती तिका गुंतून या राहती. माऊलीच्या वाडी बरोबर तुकोबराच्या वाडी बरोबर त्या ठिकाणी लाखो वारकरी चालत आहे. पळा 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 पळा. सकाळपासून आबळ आलेलं आहे, त्या ठिकाणी वांबळ तयार झालेली आहे. जर रात्रीला त्या ठिकाणी पावसाची झड लागली तर झोपायचं कसं. जागा धरासाठी वारकरी पळताय. पळा 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 पळाले, धरली, झोपले. सकाळी उठल्याबरोबर पळा पळा पळाले. कालचं धरलेलं त्याने काल धरायसाठी त्या ठिकाणी आवर्जून पळत होतात. मग धरलेली आता का सोडतात ती रडेल ना. त्याचे काय पुढची जागा तसंच आहे. माणूस म्हणून जन्माला आला त्या ठिकाणी 2 दिवसाच्या कालावधीत करावी तातडी. हो आल्यानो संसारा उठा वेग करा. अशी जर परमार्थाची गती जीवाकडनं ढाळे 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 त्या ठिकाणी जर वाढत गेली तर तिळ तिळ पुण्य साचा पडे. कारण पापाला बाजूला करून पुण्य निर्माण करणं इतकी सोपी गोष्ट नाही. पुण्य तरी सहजासहजी कमी होईल पण पाप सहजासहजी कमी होत नसतं. पापाने सुद्धा आपल्या अंतःकरणामध्ये घर केलेलं असतं. आणि मग या घरातून त्या ठिकाणी जर आपल्याला या पापाला काढायचं असेल तर 18 पगड जातीमध्ये जन्माला आलेले संत म्हणतायत या भक्ती साधनावर आरूढ झाल्याशिवाय तो बाहेर जाणार नाही. खऱ्या अर्थाने तुम्हाला ईश्वराचं स्मरण होणार नाही. म्हणून ज्याच्या अंतःकरणामध्ये पाप साठलेलं आहे ती माणसं नुसता विषयाचा भोग भोगतायत. विषय भोगू नये असं नाही.
आहे पण त्याच्या अधीन नको, त्याचा अतिरेक नको. कामापुरता भोग भोगायचा, बाकी एरवी आलो कशासाठी, कुठून आलो, कशासाठी आलो आणि जाणार कुठे, या 3 गोष्टीचा विचार करायचा. परंतु आपला एका अंगाने प्रवास चालू आहे. गेले तरले प्रहरतीन काय निदसुरा निदशी अजून जागे होडोनी करा काही दान नका झागू ऐकून लोचनगा. हे माय बापांनो, आत्मस्वरूपासाठी परमार्थ करण्यासाठी, काकडा आरतीची सुरुवात करण्यासाठी तुम्हाला कशी झोप लागली. आम्ही गोंधळी गोंधळी गोविंद तुम्हालाचे मेरी आमचा झालावा गोंधळवा सुदेव हरिनाम झाला देऊ तुमच्या गोंधळाला येऊ बकरा मारा पुजारा कुमारी जावरा. आम्ही गोंधळी गोंधळी गोविंद तुम्हालाचे मेरी गोंधळी गोंधळी गोविंद तुम्हालाचे मेरी. गोंधळाचे पात्र घेऊन त्या ठिकाणी जीवाला स्मरण होण्यासाठी जनजागृतीचं कार्य करणारे आमचे वारकरी संत. भोगाच्या अधीन झालेल्या जीवाला त्या ठिकाणी परमार्थाचा देवभक्तीचा विसर पडलेला आहे. पण विसर पडणं तेवढंच घातक नाही. विसरली तया थोर झाली आणि एखाद्या वेळेला त्या ठिकाणी संसाराचा विसर पडला तर चालेल, परंतु परमार्थाचा जर विसर पडला तर मग 84 लाख योनी फेरा फिरावा लागेल. बहुता दिवस नका घेऊ भार धर्मतेची सार. हे बाबांनो, वर्षातून कमीत कमी 1 महिना तरी सकाळी 4 वाजेला पंचारतीचं पूजेचं ताट घेऊन पांडुरंगाच्या दरबारामध्ये या. उठा पांडुरंग प्रभो समय वैष्णवांचा मेळा. काकडा ज्योती काकडा ज्योती हे पंचप्राण जीवे भावे हो वाढू वाढती. हरिपाद आणि काकडा आरती त्या ठिकाणी ही हिंदू धर्माची त्रेकाल शब्द सांगितलेली आहे. नाही त्रेकाल पण महिन्यातलं 1 महिना तरी मनाची एक गंमत आहे बघा. याला जहर जरी खायला गेलं तरी खाता येत नाही. म्हणून काही माणसं जहर पितायत, विषारी प्राणी खातायत, मग तरी त्यांना कसं काय काय होत नाही. काही माणसं पाली खातायत, विंचू खातायत, साप खातायत. याने आपल्याला जर पाल मुतली जर तोंडात गेलं तर माणसं मरतायत. मग तोही माणूस हाही माणूस एक खाऊन जगतो, एक थोड्या औषध पिऊन मरतो. फरक काय? सवयीचा फरक. या मनाची क्रांती होण्यासाठी ढाळे 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 त्या ठिकाणी या भक्ती मार्गाकडे भगवंताच्या दरबारामध्ये जर घेऊन आलात ना, मग मागच्याच त्या ठिकाणी विस्मरण होत जात असत आणि पुढच्याच स्मरण होत असत.
देवाच्या वाटाला लागलेली माणसं त्या ठिकाणी घर दार सगळं विसरून जातात. आठवण आठव गेल्या बाबा, आठवण आठव गेल्या बाबा, आठवण आठव गेल्या बाबा, साधनाने विसर पडत असतो. आणि ज्या दिवशी आपल्याला आपला विसर पडला, व्यवहाराचा विसर पडला, समजायचं परमार्थाचा आपला पहिला दिवस उगवला. भाकर महाराज ही मागची 50 कुठे गेली ती तुमच्या जीवाला विचार. व्यवहाराचा विसर ज्या दिवशी पडला त्या दिवशी खऱ्या अर्थाने परमार्थाची सुरुवात होते. आता कोणाची झाली कोणाची नाही झाली कोणाची कधी होते हे कर्त्यावर साधन अवलंबून आहे. आता तुम्ही कधी जर देवाच्या देवळामध्ये येत नसेल आणि मला व्यवहाराचा विसर पडला पाहिजे अशी जर कल्पना करत असेल तर शक्य नाही. कुछ करने के लिए कुछ खोना पडता है, केल्याने होत आहे रे आधी, केल्याची पाहिजे तत्कथनम तच्चिंतनम तेने विनजी.
फलकट म्हणजे फोल. बियाणं निघाल्याच्या नंतर वरती जे आवरण राहतं त्याला फोल म्हणतायत, त्याला फलकट म्हणतायत. मग सार भाग काय? कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम एक परमात्मा आहे. म्हणून 18ही पुराण हरीशी चारी वेद जया साठी, चारी वेद जया साठी दशनाम धरा कंठी. बस आता वेगळं काही त्या ठिकाणी बघायची गरज नाही. बरोबर खऱ्या अर्थाने जर ईश्वराचं जीवाने स्मरण केलं तर व्यवहारात पण त्या ठिकाणी विसर पडत असतो. अहो पण भाकड महाराज खाली विसर करून कसं काय चालेल? ही झालेली मुलं बाळ, ही नाती गोती, याचा जर विसर पडला तर मग करायचं काय? नाही ना, मग विसरही पाडू नका, धरायलाही जाऊ नका ना. अलिप्त कमळ जळी गैसे सत्यवादी करी संसार सकळ. कमळाचं फुल आहे पाण्यामध्ये, पण बघायला गेलं तर पाण्यातून भिन्न वाटतंय. काय म्हणतो मी अर्थ लक्षात घ्या. म्हणून तुम्ही धरूही नका आणि सोडूही नका, तुमचं कर्तव्य पार पाडा. ते काय म्हणताय? मैं कमली को छोड़ता लेकिन कमली मेरे को छोड़ती नहीं. असं काय कामाचं अर्थ लक्षात घ्या. वस्तूचा उपभोग घ्यायचा परंतु आसक्ती ठेवायची नाही. पाण्यावरती नाव असावी का नावेमध्ये पाणी असावं? दोन्ही पैकी नेमकं कोणतं असावं मंडळी? पाण्यावरती नाव असावी की जेणेकरून ती माणसं घेऊन पलीकडे जाईल, परंतु नाव्यामध्ये जर पाणी गेलं तर माणसं घेऊन ती बुडून जाईल. तसंच आहे संसाराचा त्या ठिकाणी उपभोग घेत असताना संसार चित्तामध्ये ठेवून त्या ठिकाणी परमार्थ करू नये. बस असं जर जगलात ना परमार्थाची वाटचाल त्या ठिकाणी सुरू होते. भगवंताचा दरबार जवळ येतो आणि संसाराचा दुःखाचा सागर त्या ठिकाणी दूर करून जातो. क्या बात आहे, क्या बात आहे. हो, मग आता उद्यापासून इथं मंदिरातच येऊन बसायचं का? नाही, असंही नाही. व्यावहारिक जगतामध्ये जीवन जगण्यासाठी आलास तुम्ही होतात म्हणून त्या ठिकाणी हा परिवार झाला. या परिवाराला जर सोडून दिलं तर हेही त्या ठिकाणी मोठं पाप आहे. 2 पैसे कमवा म्हणतायत मान सन्मानाने. भिकारी होऊन परमार्थ करण्यापेक्षा वैभवाने परमार्थ करा. जे तर संपत्ती आणि दया. हो, जिथे भक्ती आणि परमार्थ आहे ती दैवी शक्ती तयार होऊन बसते. दैवी शक्ती म्हणजे काय? तुम्ही किती जरी खर्च केली तरी ती वाढतच राहणार. तिला म्हणायचं दैवी शक्ती. आसुरी संपत्ती किती जरी त्या ठिकाणी कमवली तरी घरामध्ये आवाज. बरोबर. उदास विचार वेच करी असं जर जगला तर उत्तमची गती. गावात आहे, गावात आहे. हो, म्हणून परमार्थ करून संसार करून 2 पैसे मिळून आनंदाने जीवन जगून विधीने सेवन विषय त्यागाच्या समान विधीने जर जीवन जगलं तर त्या ठिकाणी संदेशापेक्षा पुढे जागा मिळते. काय पुरावा आहे सांगतो. तू किता तुलने संसारही आणि परमार्थही दोन्ही बाब जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत. किती अधिकार तुकेता तुलनेसी. खरा परमार्थ आहे का ढोंगी परमार्थ आहे म्हणून शास्त्री पंडिताने त्या ठिकाणी शहानिशा केली. तुकेता तुलनेसी ब्रह्म तुका
नेली हो. हा अधिकार जर कशाचा असेल तर विधीने जीवन जगणाराचा. बरोबर. जर विधीने परमार्थ केला तर परमार्थाची त्या ठिकाणी आस लागते आणि व्यवहाराची त्या ठिकाणी आसक्ती येत नाही, दूर राहते. म्हणून वारकरी संत म्हणतायत कामामध्ये काम. बस काम धंदा करून जर परमार्थ केला तर जीवनाचं चैतन्य वाढत जात. म्हणून परमार्थ करणारा माणूस हा आनंदाच्या मस्तीने जगत असतो. हो, कारण तो कुणाचा त्या ठिकाणी बांधलेला नसतो. आनंदे निर्भय म्हणतायत, भीती रहित सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुलत असो. गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने. परमार्थाची निर्भयता देवापर्यंत नेऊन घालते आणि संसाराचं वैभव हे देवापासून बाजूला काढतंय. म्हणून परमार्थ हे महाधन, जोडी देवाचे शरण. म्हणून 5000 वर्षापूर्वी त्या ठिकाणी गोकुळातील गोपिका आपल्यासारखी शेतीवाडी आपल्यासारखेच मिळवाळ होते. परंतु सासूरवाशीने जीवन होतं, प्रतिबंधित जीवन होतं. 2 पैसे प्राप्तीचं साधन जर काय असेल 5000 वर्षापूर्वी तर दुग्ध व्यवसाय. मथुरेच्या बाजारामध्ये त्या ठिकाणी दैनून विक्री करण्यासाठी अनेक भाषा बोलणाऱ्या अनेक जाती धर्मीयाच्या गवळणी दह्या दुधाचे माठावर माठ घेऊन मथुरेच्या बाजाराकडे निघालेल्या नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये इथं माठाला त्या ठिकाणी दोडी म्हटलेलं आहे. दोडीवरी दोडी म्हणजे काय? दह्याने भरलेले माठावर माठ. सर्व त्या ठिकाणी जाती धर्मीयच. दोडीवरी दोडी कवळणी साते निघाली. सर्व मिळून याचा अर्थ काय? परमार्थ हा त्या ठिकाणी 18 पगड जातीचा आहे. कोणाचा आहे? म्हणून सर्व धर्म समभावनेची शिकवणूक जर कुठे असेल तर वैष्णव संप्रदायामध्ये. काय पुरावा आहे? आणि पुराव्याशिवाय सांगणार कसं? अरे अरे लहान थोर याची भक्तारी करावा विचार.
बाकीचे सगळे आलेले काय एक होणार नाही. हे विश्वाची माझे घर ऐशी मती दयाची स्थिर किंबहुना चराचर आपणाची झाला. म्हणून सगळ्या मिळून काकडा अर्थ लक्षात आलं. सर्वांनी मिळून एकत्रित येऊन त्या ठिकाणी हा परमार्थाचा ध्वज हाती घ्यायचा आहे. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी एकल्याचा नोहे हा खेळ म्हणून मेळ मेळ म्हणून सर्वांनी एकत्रित येऊन म्हणून साधे बरोबर. सर्व मिळून त्या ठिकाणी निघाल्या आणि कुठे गेल्या बाजारामध्ये. गवळणीचा थाट मथुरे हाताला गवळणीचा थाट मथुरे हाताला मिळून सोबत सर्व गवळणी निघाला. मथुरेच्या बाजारामध्ये जाऊन पोहोचले. बाजारामध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी जागृती आठवे सुषुप्ती नाठवे. तुम्ही दिवसभर जे चित्र प्रदर्शन डोळ्याने बघितलं रात्रीला स्वप्नात तेच येत असत. आता तुम्हाला काय दिसलं हे तुमच्यावर अवलंबून. तसं मूळची त्या ठिकाणी आवड असणाऱ्या त्या ठिकाणी गोकुळातील गोपिका व्यावहारिक जीवनामध्ये त्या ठिकाणी दहीदूध विक्री करतायत. पण मूळच्या आवडीने देवाने दर्शन दिल्या बरोबर आता बाकी काम झालं. गवळणी गोरस. गोरस म्हणजे दही. स्वतःचा त्या ठिकाणी व्यवसाय स्वतःचा उद्योगाला त्या ठिकाणी विसर पडलेला. ही ईश्वर दर्शनाची ताकद आहे. चित्ती तुझे पाय ढोळा हे चित्ती तुझे पाय ढोळा अखंड मुखी नाम तुमच्या मरणारे गुण हेच एक तुम्हा मागतो मी दातार उचित ते करा भाव जामानी खरा. सगुण परमात्म्याने बाजारामध्ये दर्शन दिल्याबरोबर दही दूध विक्री करायला त्या ठिकाणी गवळण विसरलेलं आहे. म्हणून नागबाबा म्हणताय त्या ठिकाणी गवळणी गोरस म्हणून विसरणे इतकं सोपं नसतं. सगळं विसरत पण विषय कधी विसरत नसत. उलट विषयाचं जीवाला स्मरण आहे आणि विस्मरण त्या ठिकाणी देवाचं आहे देवभक्तीचं आहे विषय विषयाचा परिपाठ. म्हणून इथं त्या ठिकाणी प्रपंचाचा विसर पडलेला. त्याचं कारण जर काय असेल तर मूळच्या आवडीने जीवाला ईश्वर दर्शनाचा साक्षात्कार होत असतो. असं काय पुरावा आहे. पुरावा सांगता येईल ना. एक वरी होता संग अंगे अंग न पाहिजे कानया रे कानया रे कानया रे कानया रे कानया रे कानया रे आपल्या आवडीने जीवाला सगळं परमात्म्याचं दर्शन झालं की बाकीचं सगळं तिथे शून्य होत आहे. आपलं होत नाही काळजी करू नका. आपण वारीमध्ये 10 दिवस राहू शकत नाही तर वर्षभर कसं झालं. मुंगळ्याला गुळाची ढेप कधी सापडत आहे. मुंगळ्याला गुळाचं ढेकूळ कधी सापडू नये. जर त्याला गुळाचं
असा ढेकूळ सापडला आणि तुम्ही का त्या ढेकळातून त्याला बाजूला काढण्याचा प्रयत्न केला तर अर्धा तुटून तो गुळात राहील, परंतु अख्खा तुमच्या सोबत येणार नाही. तसं हव्यास असणाऱ्या जीवाची तीच गंमत आहे. काही माणसं गावाला जातच नाही का, मी जर गावाला गेलो तर नातरुंड पुतरुंड माझ्याशिवाय राहतच नाही म्हणताय. काय आवडत तुम्हाला काय अवघड वारकरी संत त्या ठिकाणी म्हणतात आमच्या गोपिकांची अवस्था अशी आहे, सगळं परमात्म्याचं दर्शन झाल्या बरोबर त्या ठिकाणी विसर पडते. कवळ मी गोरस मनोविसर गावनाला जर दहीदूध विक्री करण्याचा विसर पडला असेल तर मग बाजारामध्ये त्या ठिकाणी मूर्ती रूपाने उभ्या असताना त्या घोषणा कशाची करत होत्या? गोविंद घ्या कोणी दामोदर घ्यावे, 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 गोविंद हरी घ्यावे, कृष्ण घ्यावे, गोविंद घ्यावे, दामोदर घ्यावे. लोक म्हणू लागले आमचे बाप दादे मेली, त्यांना दिसला नाही आणि डोक्यावर घेऊन विकायला आणलाय. काय लफाडे म्हणले, काय गंमत होता. सच्चा परमार्थ करणारी मंडळी त्या ठिकाणी दारापर्यंत डोक्यावर देव घेऊन आली, पण तरी सुद्धा या लबाड जीवाला त्या ठिकाणी त्याचं महत्व कळलं नाही. देव घ्या कोणी देव घ्या कोणी, देव घ्या
किती किलोमीटर देऊ चालू? 15-20 किलोमीटर अंतर त्या ठिकाणी आपल्या इथून कर्तुम अन्यथा कर्तुम ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी आपल्या ताब्यात ठेवणारा एक साधू आणि त्यालाही वाटलं या आणि ब्रह्माचा कुणाला तरी लाभ व्हावा म्हणून डोक्यावर घेतलं. हे माय बापांनो, ज्याच्यासाठी त्या ठिकाणी योगी महायोगी रथी महारथी हजार वर्षापासून नव्हे 80,000 वर्षापासून तप साधना करतायत, त्यांच्या स्वप्नात येत नाही. मी डोक्यावर घेऊन आलो, घ्या देव, घ्या देव. कमीत कमी लोकांनी एवढं तर म्हणायला पाहिजे होतं ना, पाहू द्या ना. पाहायला काही पैसे लागत होते का? जिथं जीवाचं हित आहे तिथं बरं वाटत नसतं. जिथे जीवाची माती आहे तिथं मन रमत नसतं. माशी सगळ्यावर बसेल पण इस्त्यावर कधी बसणार नाही. तिला माहिती इथं बसलं की निदान पाहू नये असं म्हणायला काय हरकत होतं का? निदान पाहिल्यावर तरी पटलं असतं ना. पण पाहायची सुद्धा त्या ठिकाणी जीवाची इच्छा झाली नाही. देवाला लगे काय करता हो महाराज? त्याला साठवण्यासाठी जागा नाही, साठवणीचे रुंदले. गोकुळातील गोपिका संसार प्रपंच करून त्या ठिकाणी दह्या दुधाच्या माध्यमातून जगाचा बाप परमात्मा त्या ठिकाणी आम्ही बाजारामध्ये विकायला आणला म्हणून हरी घ्या गे, गोविंद घ्या गे, कृष्ण घ्या गे, दामोदरू घ्या गे. परंतु देवाबद्दल जर एखादा कोणी अंतःकरणातून तळमळीने जर सांगत असेल तर पुढचा अधिक मजा येतो. बाजारावाशी लोक म्हणू लागले त्या ठिकाणी काहीतरी नाटक दिसतंय, काहीतरी वेगळं ढोंग दिसतंय. तव हासती. मथुरावाशी लोक त्या ठिकाणी गोपिकांना गवळणीला हसू लागले. परंतु एक लक्षात ठेवा, माणूस जरी माणसाला हसला पण देवाच्या भक्ताला जर कोणी हसला तर देवाला ते सहन होत नसतं. का? नाही, त्याचा धंदाच आहे. घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो भक्ता राखे पायापाशी तोजनाशी सजला. म्हणून परमार्थ करणाऱ्याचं जीवन सगळी करून अडचणीत असत. मोठा गंध लावला की कोणाला नाव ठेवत, छोटा लावला की कोणाही नाव ठेवताय, नाही लावला की कोणाही नाव ठेवताय. म्हणून परमार्थ करणारा माणूस हा सगळ्या बाजूने अडचणीत असतो. जगाला त्या ठिकाणी पुकार करणाऱ्या, देवाला पुकार करणारे गवळणी आणि मथुरावासी लोक त्या ठिकाणी हसतायत. पण भगवान परमात्मा म्हणू लागले, जो कोणी माझ्या भक्ताला हसत असेल त्याची दात पाडण्याची त्या ठिकाणी हिंमत माझ्यामध्ये. काय म्हणतात त्या ठिकाणी माझे भक्त, माझे गोपिका? कृष्ण घ्या, गोविंद घ्या, दामोदरू घ्या अशी पुकार करतायत. लोक म्हणतायत त्या ठिकाणी देव काय विकण्याचा पदार्थ आहे? म्हणून हसणाऱ्याच्या तोंडात माती घालण्यासाठी भरलेल्या दह्याच्या डेऱ्यामध्ये भगवान कृष्ण परमात्मा प्रगट झाले. नाथ बाबा अभंगाच्या दुनिया
दुडिया माझारी, दुडिया म्हणजे माठ आणि माझारी म्हणजे डेऱ्याच्या आत. दुडिया माझारी भरलेल्या डेऱ्याच्या आतमध्ये कान्होबा झाला भारी. भारी म्हणजे त्या दह्यापेक्षाही त्या ठिकाणी वजनाचा भगवान परमात्मा डेऱ्यामध्ये प्रकट झालेला आहे. आणि मग कशावरून याची खात्री? तर उचंबळे गोरस. गोरस म्हणजे उचंबळे म्हणजे भरलेल्या माठातून दही त्या ठिकाणी उचंबळून खाली सांडू लागलेलं आहे. परत खाली सांडण्याचं कारण काय? तर तेवढ्या आकाराचा देव प्रकट झाला. उदाहरण सांगतो. भरलेल्या घागरीमध्ये त्या ठिकाणी जर तांब्या टाकला, पाण्याच्या भरलेल्या घागरीमध्ये जर तांब्या सोडला तर भरलेली घागर जशी त्या ठिकाणी उचंबळून खाली सांडते, तसं डेऱ्यावर त्या ठिकाणी डेऱ्याच्या आतमध्ये भगवान परमात्मा डोक्यावर प्रकट झाले. नाथ बाबा म्हणतात त्याच डेऱ्यातून त्या ठिकाणी दही खाली सांडू लागलेले. उचंबळे गोरस सांडे बाहेरी दुडिया माझारी. दुडिया म्हणजे माठ. माठामध्ये जगाचा बाप प्रकट झालेला आहे. आणि मग निंदा करणारच तुंतुन चालूच. परमार्थ करणाऱ्याला त्या ठिकाणी अगोदर जगाचा सासरवास सहन करावा लागतो. योगी पावन मनाचा साहे अपराध जनास. वारकरी संतांना मातीचं खापर सुद्धा मिळून दिलं नाही, एवढा संघर्ष त्या ठिकाणी समाजाशी करावा लागला. परंतु खरं सांगू तुम्हाला, एवढा त्रास काढल्याच्या नंतर मग साधूपण जे का रंगले गांगले त्याशी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा, देव तेथेच जाणावा. जगाचा बाप भगवान परमात्मा ज्यांनी अतोनात कष्ट केले, देव त्यांच्या जवळ आहे. देव तया जवळी. हे प्रमाण तरी त्या ठिकाणी वेगळं वाटेल. तेची संत, तेची संत. नाथ बाबा म्हणतात, जर कोणी माझ्या भक्ताला असा त्रास देत असेल तर त्याच्यासाठी भगवान परमात्मा गय करणार नाही. हा चमत्कार त्या ठिकाणी आम्हाला तिसऱ्या चरणामध्ये दाखवून दिला. मग असा देवभक्तीचा आनंद घेणारे कोण? कोणत्या जातीचे, कोणत्या वर्णाचे, कोणत्या रंगाचे? नाथ महाराज म्हणतायत त्या ठिकाणी, इथे त्या ठिकाणी जात भेद वर्ण हा विषय बाजूला ठेवून 18 पगड जाती पैकी जन्माला आलेल्या सगळ्या गवळणी भगवंताचा आनंद सेवन करतायत अभंगाच्या सेवनच्या चरणामध्ये.
नागबाबा म्हणतायत एका जनार्दनी सबल सगौडनी. भक्तीचा आनंद घेणाऱ्या माणसाच्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी एकच छंद असतो. चला हो, आज वाकड महाराज जालनेकर यांचं त्या ठिकाणी बालेवाडीच्या मंदिरामध्ये आणि काकड आरती समाप्तीच्या निमित्ताने त्या ठिकाणी गोपाळ काल्याचं कीर्तन आहे. चला चला. रात्री त्या ठिकाणी लेक्चर ऐकल्यापासूनच त्याच्या डोक्यात टकली भरली. अशी वृत्ती त्यांची. नागबाबा म्हणतायत खऱ्या अर्थाने ब्रह्मानंदाचा आनंद त्यांना मिळतो. वा 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 वा. देवाच्या प्रसादे करावे भोजन, देवाच्या प्रसादे करावे भोजन, देवाच्या प्रसादे करावे भोजन, देवाच्या प्रसादे करावे भोजन. वाला कोण कोण अधिकारी बस कुणाला त्या ठिकाणी या अरे प्रसाद रूपी भोजनाची त्या ठिकाणी इच्छा आहे. बस सगळे या. हो, देवाच्या दरबारामध्ये आनंद काही कुछ और असतो. घरी ताकाचे सरोवर. सरोवर म्हणजे तळे. कशाचे तळे? ताकाचे. गोपाळ घरी म्हणताय देवा तुला सोडून आम्ही जीवन जगत असताना आमच्या घरी, आमच्या गावात, आमच्या घरात, आमच्या जीवनात ताकाचे तळे भरलेले. काय करू म्हणले त्या ताकाला? जास्त प्याव तर सुस्ती येते. हो, परंतु तुझ्या दरबारामध्ये आल्याच्या नंतर येथे नवनीताचा पूर, इथे लोण्याचा पूर आहे. आता लोणी खाल्लेलं बरं का ताक पिलेलं बरं? आपापल्या इमानदारीनं सांगा. आपल्याला जास्त लोणी आवडतं का तूप आवडत, ताक आवडत? वारकरी संत म्हणतायत त्या ठिकाणी लोणी खाण्यामध्ये आनंद काही वेगळा आहे. हो, असा लोणी रूपी परमात्मा आमच्या जीवनामध्ये उपभोगला जातो. हे आमचं पूर्वीचं भाग्य. हो, जन्म जन्मी बहु पुण्य केले, जन्म जन्मी जन्म जन्मी म्हणून त्या ठिकाणी 5000 वर्षापूर्वी गोकुळातील गवळणी म्हणतात सर्व मिळून ब्रह्मानंदो न समाय मनी. पर परमार्थ करणारा कोण आणि बिना परमार्थ करणारा कोण याची काय ओळख आहे? परमार्थ करणाराच त्या ठिकाणी तेच चेहऱ्यावर दिसत आहे. श्रीमंताचं लेकरू का ओळखू येतं? त्याला आहार चांगला आहे, विहार चांगला आहे, व्यवस्था चांगली आहे. आणि मग ही दिनचर्या त्याच्या चेहऱ्यावर दिसून येते. अगदी गुटगुटीत सफरचंदासारखं दिसतंय मोठ्याचं लेकरू आहे. हो, तसं गेली त्या ठिकाणी अनेक वर्षापासून, अनेक जन्मापासून त्या ठिकाणी परमार्थ करतायत. दिसतं कशावरून? हो, त्यांच्या वागण्यातून दिसतंय. परमार्थ करणारा हा माणूस हो जगाला त्या ठिकाणी तोंडी पिटवीत असतो. ऐका हो ऐका, असं समजायचं. वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो, वेडा झालो. अंतःकरणामध्ये देवाबद्दलची तळमळ असते. नाही त्यानंदासी जोड म्हणून ब्रह्मानंदो न समाय मनी.
भगवंताचा त्या ठिकाणी आनंद अंतःकरणामध्ये थांबत नसतो. माझे जीवेचे आवड पंढरपुरा नैना गुढी पांडुरंगी मन रंगले ब्रह्मानंदून समायमन. म्हणून म्हणताय गोविंदू घ्या कोणी दामोदरो घ्या तव तव हसती मथुरे जागे विठोबार कुमारी बोला विठोबार बालपणी आई वडिलांना त्या ठिकाणी दिलासा देतायत, सल्ला देतायत, डरने की कोई बात नहीं, हम तुम्हारे पीछे है, घबराओ मत, मैं तो जगत का पिता हूं. मला घेऊन चला हरिनंदाजा घराला लगने चरणाचं दर्शन घेण्याची इतकी यमुना माईला गाई लागली पामुळाले पक्षी राहिले निश्चळ. भगवान परमात्मा त्या ठिकाणी आल्याबरोबर सर्वांना आनंद झालेला आहे, स्तब्ध झालेले वातावरण. यमुना मातेने दर्शन घेतल्याबरोबर पाणी आपोआप त्या ठिकाणी बाजूला झालं, मधून रस्ता दिला, याला चरित्र. जगाचा बाप त्या ठिकाणी नंदराजाच्या घरी नेऊन ठेवल्याबरोबर गोकुळवासियांनी उत्सव साजरा केलेला. मूल जन्माला आला तर त्या ठिकाणी उत्सव करतायत, जगाचा बाप जन्माला आला तर
पोलिसांनी त्या ठिकाणी देवाला मारण्याचा प्रयत्न केला, फरक पडला नाही. नैनम छिन्नं ते शस्त्राणि नैनम दहति पावकाः न चैनम क्लेदयन् त्याते न शोषयति मारुतः. भगवान कृष्ण परमात्मा गोपाळांना सांगू लागले, पुढे कबूत करणे आहे, चला सोडून द्या म्हणजे. सर्वांना त्या ठिकाणी सूचना दिली आणि सर्वांना सांगितलं, आजी देतो पोट भरी, पुढे म्हणाल तोवरी म्हणून याव तरी यावे ना. सर्वांना त्या ठिकाणी जाहीर आवाहन केलं. कोण बांधलेला आहे, कोण उपाशी निघाले भगवान चोरी करायला. कशाची चोरी? दयादुधाची. पण देवाने दयादुधाची लोण्याची चोरी का केली? तर सांगून गेलं दोन्ही हे सार मागे ताके असा. सर्वांना त्या ठिकाणी संघटन करून सर्वांना सांगितलं, जाता डोळे झाकले. मोठा वाडा बघितला, दह्यादुधाच्या उत्तरने अगदी तुडुंब भरलेला आहे. मला एक दोन दोन तीन म्हटल्याबरोबर सर्वांची सर्व फौज. पूर्वी त्या ठिकाणी 3 लाकडाची माळदाची राब्याची घरं होती आणि वरून एक त्या ठिकाणी छिद्र असायचं. त्या छिद्रातून सगळी मंडळी खाली वाटून तेवढं दहीदूध खाल्लं. 1 2 3 म्हटलं की वरती निघून जायचं. गोकुळातील गोपिका म्हणू लागल्या, काय जादू झाली दरवाजा लावलेला आणि चोरी कशी झाली. आणि सर्वांनी त्या ठिकाणी मग मोर्चा केला. असं कसा 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 असं आणि यशोदेला सांगू लागले, यशोदे सांग जरा कृष्णाला. आता यशोदा म्हणू लागली, काय नबाळ बाळ सगुणा गुणाचे पाने सासूने मोर्चा नेला. काय म्हणतायत सासू, ऐका ना जरा. यशोदे आपण खातो नाही दूध तूप लोणी, हात पुशितो सोन्याचा मुखाला गोनी, का जनार्दनी तरी करणी जातो पलोणी थोडी आवरी आवरी नामदेव महाराज त्या गौरवी सोबत होते. नामा नामा म्हणे शोधे शिगे हात धारुशी गे शिगे किती छळी तो आम्हासी गे गोकुळच्या नारी. यशोदेला खरं वाटलं. यशोदा म्हणून लागली, कृष्णा 9 लाख गायीने गोठा भरलेला आहे. किती लाख गायी होते कृष्णाकडे? गायी राखीतो. आता आपल्याकडला काही नाही, हरभरे नाही, काळ बदललेला आहे. असो, अरे पूर्वीच्या काळी ज्याच्याकडे जास्त गायी तो राजा. आता गायीच नाही तर काय बाकीचं वैभव कशाला येतो. आणि जरी आल्यासारखं वाटत असेल तर मला नाही वाटत त्या वैभवातून आपल्याला सुख मिळत असेल. सर्व म्हणे
गावरान गाय दारासमोर असावी, सुंदर असं तुळशीचं वृंदावन असावं. सगळ्या घरातल्या माणसाने सकाळी आंघोळ झाल्यावर त्या तुळशीला तांब्यावर पाणी घालून रामकृष्ण हरी मंत्राचा जप करावा. तुळशीला त्या ठिकाणी 5 प्रदक्षिणा घालाव्या. तुळशीचं एक पान तोडून त्या ठिकाणी आवडीने मुखामध्ये सावून ते घेऊन घ्यावं. असा नियम ज्या काळी होता त्या काळी सगळ्या गोष्टी विपूर्ण होत्या. आता सगळं तर रोगही तेवढंच आहे. नाही, घर प्रगती पथावर आहे, दार प्रगती पथावर आहे, वाहन प्रगती पथावर आहे, माणसं प्रगती पथावर आहे, तर रोगही प्रगती पथावर आहे. कुणाच्या घरात गेलं तरी आजार आहेच. काय प्रकार आहे त्याचं कारण असं आहे, गायीची पवित्रता त्या ठिकाणी संसारिकाच्या जीवनातून वजा झाली म्हणून त्या ठिकाणी दुःखाचे दिवस आपण बघतोय. कृष्णा चुकून कोणाच्या त्या ठिकाणी दारासमोर सुद्धा जायचं नाही. एवढ्यावर यशोदा थांबली नाही, हाताला धरलं, हाती घ्या मी आकाठी शिकविते जग जे. खबरदार जर गेला तर कोणाच्या घरी कधी जाऊ नको. यशोदा रडू लागली. सांगितलं बाबा गावामध्ये रोज वेगवेगळी घराणी येऊ लागली म्हणून आता तो उद्यापासून आजपासून गावामध्ये थांबायचं नाही, रानामध्ये गाया घेऊन जायचं. बरं आहे, सर्व गोपाळांना सूचना दिली, सर्वांना सांगितलं अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ गाई पाणी पाजून त्यांनी 1 वाजता झाडाखाली बैठक दिली होती. आपल्या किती वाजता बसलं? 5 मिनिटं कमी जास्त, पण बरोबर 1ला बैठक झाली. आणि मग एक नंबरचा खेळ मांडलेला. बेटे दांडू चेंडूला घोडी नाना परी खेळ मांडलेला यमुने चाकरी गाई गोपाळ गाई गोपाळ गाई गोपाळ संगडी बना गाई गोपाळ संगडी बना
असं मानलेलं आहे. हो, म्हणून जोपर्यंत मानवी जीवनाचा एक दम आहे तोपर्यंत हा परमार्थाचा खेळ खेळा असा या खेळाचा अर्थ आहे. बस जोपर्यंत दम आहे तोपर्यंतच मजा आहे. होतो तो कबड्डी हे खेळ त्या ठिकाणी एक दमाचे 25 गडी तिकडून 25 गडी इकडून मधला एक गडी निघत असतो. कबड्डी 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 जोपर्यंत याचा दम चालू आहे तोपर्यंत 25 लोक याच्या भीतीने त्यांना अट्टम उड्या मारतायत. त्याने दम चालू आहे तोपर्यंत याच्या भीतीने त्या ठिकाणी आऊट होऊन जात आहेत. पण याचा का दम गेला की कुत्र्यासारखेच मिळत आहेत. अर्थ लक्षात घ्या. म्हणून गड्याला महत्व नाही तर गड्याच्या दमाला महत्व आहे. हो, तसं परमार्थरूपी त्या ठिकाणी खेळ खेळा हा एक दमाचा खेळ आहे असं संत मंडळी सांगतायत. म्हणून हे गोपाळांनो, जन्माला आलात ना तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कणवला वैष्णवांचा. बस उरलेल्या वेळेमध्ये सोनं करण्याची संधी अजून आपल्याला आहे. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा देव एक हरिनाम जपता घडे. काही लोक म्हणतायत आता काय आता कुठं शक्य आहे का पळवत आहे. शक्य नाही तर कसं आहे. अशक्य ते शक्य करण्याची ताकद या ठाकरावरतीमध्ये, अशक्य ते शक्य करण्याची ताकद या हरिपाठामध्ये, अशक्य ते शक्य करण्याची ताकद या रामनामामध्ये. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विंगली पापाचे तडप पळती पुढे मागे नाही. म्हणून उरलेल्या वेळेमध्ये त्या ठिकाणी हा परमार्थाचा खेळ खेळा. आणि असाच हरिभक्तीचा आनंद जीवनामध्ये घ्या. हा आनंद त्या ठिकाणी वारकरी संतांच्या सानिध्यामध्ये मिळतो. म्हणून सर्व संतांना भगवान कृष्ण परमात्मा सूचना देत आहेत. आता शिदोऱ्या आम्हा झाली आता वेळ म्हणती आता शिदोऱ्या माझ्यासारखी पाहिजे बघा. गोपाळगडी म्हणून लागले देवा तुझ्यासारखी कशी आणता येईल बाबा. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी नका करू दुरी मज पाया वेगळे. हरी तुझी भोगडी चालली आम्हास सर्व शिदोऱ्या एकत्रित करून भगवान कृष्ण परमात्मा आज या पुण्यनगरीतील बालेवाडी नगरीमध्ये सालाबाद प्रमाणे भगवान कृष्ण परमात्मा काला वाटतात. आणि तो काला त्या ठिकाणी आपल्याला सालाबाद प्रमाणे खायला मिळणार आहे हे संसारिकाचं भाग्य आहे. म्हणून ज्यांच्या सानिध्यामध्ये काला मिळतो त्यांचं भजन करा. ज्ञानेश्वर चारिटेबल अध्यक्ष उपाध्यक्ष विश्वस्त मंडळी भोळ्या भावड्या शब्दामध्ये पार पडलेली आहे. गेली 3-4 वर्षापासून आपण हा काला करतोय. तेव्हा या काल्याच्या कीर्तनासाठी ही सगळी गुणवान मंडळी वारकरी संप्रदायाचं कीर्तन हे एका अंगाने नसून सर्वांगाने लावणी मृदंग शोध म्हणून चंद्र सूर्यासारखी मृदंगाची साथ देणारी गुणवान मंडळी, आनंदीची माऊलीची मुलं ही त्या ठिकाणी महाराज मंडळी, गावातील पंचक्रोशीतील भजनी मंडळी सर्वांनी माझ्या कीर्तनाला सहकार्य केल्याबद्दल सर्वांचा आभार. इथलं कीर्तन करायचं सकाळचं म्हटल्याच्या नंतर आम्हाला रात्र डोक्यावर काढून इथं हजर व्हावं लागतं. कारण 300-400 किलोमीटर प्रवास सहजासहजी 1-2 तासात होत नाहीये.
त्याला रात्रीपासून तयारीत राहावं लागलं. परंतु एक माऊलीची कृपा की एवढ्या त्रासापोटी सुद्धा इथे उभा राहून तुमच्या समोर 2 शब्द मांडण्याची मानसिकता माऊली त्या ठिकाणी आम्हाला देते. ही माऊलीची शक्ती आहे. म्हणून या माध्यमातून पुनश्च त्या ठिकाणी सर्वांचं अभिनंदन. हा 2014चा त्या ठिकाणी ठाकीर आरतीचा प्रसाद. 9/11/2014 या दिवशीचा हा काल्याचा प्रसाद आहे. आता 15च्या काल्याच्या प्रसादाला काय होईल, कोण येतील आणि कोण गैरहजर राहतील सांगता येईल. हे देवाला तर विनंती आहे सगळ्यांना हजर राहू दे, पण जर दुर्दैवाने एखादा जर कोणी चुकला तर त्याची जामीन घेता येईल. हा तो लिया नाही तेरा दास क्या जीवन की प्रक्रियास. म्हणून सर्वांना त्या ठिकाणी भगवान परमात्मा सुख देवो, शांती देवो आणि अशीच ही ठाकीर आरतीची सेवा वर्षानुवर्ष वंश परंपरेने त्या ठिकाणी तुमच्याकडून करून घेऊ अशी पांडुरंगाच्या चरणी भाकर महाराजांची प्रार्थना विनंती. म्हणून झालेली सेवा कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम भगवान परमात्म्याच्या चरणी, माऊली महाराजांच्या चरणी उपस्थित वारकरी आणि उपस्थित आई वडिलांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण वेळा. तत्पूर्वी माझ्यासोबत आलेले आमचे आदरणीय हरिभक्त परायण भानुदास महाराज दसवडकर, कर्वेनगर, पुणे. दरवर्षी या कीर्तनाला तर त्यांची हजेरी असतेच, परंतु या परिसरामध्ये कुठेही जरी कीर्तन असेल तरी माझ्यासोबत असतात. म्हणून आपल्या बालेवाडीकर सत्ता समितीच्या वतीने महाराजांचाही त्या ठिकाणी हार्दिक अभिनंदन. महालक्ष्मी दिंडी सोहळा म्हणून तुकोबाराच्या दिंडी सोहळ्याबरोबर त्यांची सुंदर अशी वाटचालीची पायी दिंडी असते. म्हणून या माध्यमातून पुनश्च त्या ठिकाणी त्यांचं अभिनंदन. 2 मिनिटात काल्याचा अभंग होईल, दयाचा अभंग होईल, शेवटची चाल होईल. कोणी उठवणार जैसी जैसी वेळ पडे तैसे तैसे होणे घडे. ही 2 पुस्तक त्या ठिकाणी बाबूराव महाराज वाहा पंढरपूरकर यांची अगदी वाचन करण्यासारखी 2 पुस्तकं त्या ठिकाणी आपल्या हाती आहे. पुस्तकाचं नाव आहे हाक गो मातेची
गोवंश हत्याबंदी प्रचारार्थ गायीचं महत्व या पुस्तकामध्ये. दुसरं हे जे पुस्तक आहे समाजामध्ये आज चाललेली ही परिस्थिती, आता काय काय असेल अशा सगळ्या समस्या या पुस्तकामध्ये, अशी दोन्ही पुस्तकं या ठिकाणी उपलब्ध आहे. ज्यांना पाहिजे असेल त्यांनी घेऊन जा. फार काही किंमत नाही मला वाटतं. सर्वांनी खूप वेळ शांत राहा. फक्त एक 10 मिनिटामध्ये हा सत्काराचा कार्यक्रम संपेल आणि त्यानंतर महाप्रसादचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. गेले महिनाभर या ठिकाणी पहाटे 5:30 वाजल्यापासून 7:30 वाजेपर्यंत काकडांचा कार्यक्रम या ठिकाणी होत होता. त्याची सांगता या ठिकाणी होत आहे. अगदी छोट्यापासून मोठ्यापर्यंत सर्वांनी या काकडांचा लाभ घेतला. या ठिकाणी सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. या ठिकाणी हरिभक्तीपरायण पंढरनाथ नाम बागड यांचा सन्मान श्री विठ्ठल चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त अप्पा बागडकर यांनी कृपया त्यांचा सन्मान करावा. आळंदी ते पंढरपूर पायी वारी करणारे बाबासाहेब देशमुख बागडकर आपल्या मान या गावातून उपसरपंच ज्यांची निवड झाली त्यांचा या ठिकाणी सन्मान होतो. त्यांचा सन्मान संगीत अलंकार राधाकृष्ण यांचा सन्मान या ठिकाणी पांडुरंग नाथी कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.